जय लहूजी, जय भीम। आज हा व्हिडिओ बनवायचा माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला। तो विचार असा की मातंग समाजाची प्रगती का झाली नाही। आज मातंग समाजामध्ये बोललं जात आहे की मातंग समाज हा प्रगतीपासून लांब आहे। हे खरं आहे, पण त्याचे कारण मातंग समाज बांधवांनी शोधणे खूप गरजेचे आहे। कारण आपल्याला टोचणीचं बोलण्याची वेळ कधीच येऊ नये। मग आपल्याला टोचणीचं कोणता समाज बोलतो तर महार समाज बोलतो। त्याचं कारण काय? ते सहज कधी कधी म्हणतात, पाहतो मी ऐकतो बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही आयतं खातात। बाबासाहेबांना आरक्षण दिलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं। 13% मातंग समाज आहे ना, पण हे बाबासाहेबांनी कधीच बोलले नाही। महार समाजाचे माणसं मांग समाजाला टोचणीचं बोलत असतात। उपकार केल्यागत, आम्ही तुमच्यावर उपकार केला नाही का, अशा पद्धतीनं सतत महार समाजाचे माणसं मातंग समाजाच्या समाज बांधवाला बोलत असतात। पण महार समाजाच्या समाज बांधवाला माझी विनंती आहे की काही प्रमाणात का असेना महार समाज बांधवासोबत मांग समाज आहे हे नाकारता येणार नाही। आणि हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून पहा। मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पोचीराम कांबळे असतील, चंदर कांबळे असतील, त्यांचा मुलगा श्रीपतराव शिंदे मसा खंडेश्वरीचे त्यांचाच मुलगा अंकुश शिंदे, हे रेकॉर्डला इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी शहीद झालेले मातंग समाजाचे हे समाज बांधव आहेत। पण तरी पण आमच्यावर महार समाजाचा म्हणावा एवढा विश्वास बसलेला नाही। ते अजून म्हणतात, तुम्ही जय भीम म्हणत नाही, तुम्ही राम राम म्हणता, तुम्ही नमस्कार म्हणता, तुम्ही बाबासाहेबाला गद्दार आहोत। इथं बाबासाहेबांचा आणि मातंग समाजाचा संबंध येत नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मातंग समाजामध्ये जीवाला जीव देण्यासारखी आहेत, हे मातंग समाजानं दाखवून दिलंय। इथं महार समाजाचं आणि मांग समाजाचा वाद आहे। आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीमध्ये जन्मले म्हणून आजचे महार समाजाचे माणसं मातंग समाजाला आमचा बाबासाहेब आंबेडकर म्हणून टोचणी करतात, खालीवरी बोलतात, उन्न पातळ बोलतात। मग बाबासाहेब आंबेडकर जर मागायचे असते तर महार समाज कधीच बोलला नसता। पण तरी सुद्धा मांग समाजाचे माणसं हे सहन करतात। बाबासाहेब आंबेडकर काय तुम्हाला विकले काय, एवढं सुद्धा मांग समाजाचे माणसं आज बोलत आहेत। म्हणजे हक्क गाजवतात, आमचे बाबासाहेब नाहीत काय। पण एवढे सुद्धा बाकीच्या जाती बोलत नाहीत। हा हक्क गाजवण्याचा अधिकार मातंग समाजाचा निश्चित आहे बाबासाहेबावर, महार समाजावर नाही। कारण महार समाजाकडून आपल्याला काही मिळतच नाही, तर आम्ही त्यांच्यावर का नाराज व्हावं। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिले ते एवढं दिले की आमच्या हजारो पिढीला कमी पडणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या महार समाजासाठी, मांग समाजासाठी किंवा चांभार समाजासाठी, ढोर समाजासाठी दिलेलं नाही। या देशातल्या गरीब जातीसाठी
त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि ती जात सक्षम व्हावी, मग शैक्षणिक सक्षम व्हावी, राजकीय सक्षम व्हावी, आर्थिक सक्षम व्हावी, ही बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे. आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी ज्या जाती अंतःकरणातून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारतात त्या लोकांची प्रगती झाली. हा प्रगतीचा विषय आहे. म्हणून मातंग समाजाने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र बाबासाहेब आंबेडकरांचा घ्यायचाच. हे मूल मंत्र घेत असताना कोण आडवं येत असेल तर त्याला तोडवा. पण तुम्ही मातंग समाजाचे समाज बांधव आपला विषय घडवा. कुणावर नाराज व्हायची, कुणावर खालीवरी व्हायची गरज नाही. महार समाजाच्या पोरानं 90% मार्क घेतले की मांग समाजाच्या पोरानं 95% मार्क घेण्याची तयारी ठेवा. बघूया कसा समाज सुधरत नाही. आरक्षणाचा विषय बघूया. केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायालय काय करणार आहे ते ठरवू. पुन्हा आपली लढाई चालूच ठेवू. लोकशाहीच्या माध्यमातून आपण केंद्राकडे, राज्याकडे किंवा न्यायालयाकडे मागण्या करायचं बंद करू नका. हे संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात, संघटित झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही, दबाव टाका. आणि म्हणून पुण्याच्या मांगवड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं 1927 ला, ते म्हणतात, महार आणि मांग ही जाती दोन कधीच वेगळ्या होऊ नये ही माझ्या मनातून वाटते. मग इथं महार आणि मांगाच्या वादामध्ये आपण कशामुळे वेगवेगळे होतात? काय कारण आहे? तर स्वार्थ आहे. असेल स्वार्थ दोन्ही जातीमध्ये, महार समाजाचा जास्त असेल, मांग समाजाचा कमी असेल, पण स्वार्थ आहे. पण भावना मातंग समाजाची प्रामाणिक आहे. तुम्हाला जेवढे मिळावं तेवढंच आमच्या समाजाला, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावं. आता हे द्यायचंय नाही द्यायचंय केंद्राचं, राज्याचं, न्यायालयाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी मातंग समाजाचे माणसं लढत आहेत. तुम्ही आता आम्हाला साथ द्या. का मातंग समाजाचा विकास होत नाही आणि तो विकास करण्यासाठी माझ्या भावालाही मिळालं पाहिजे, ही भूमिका आता प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेणं गरजेचं आहे. रामदासजी आठवले साहेबांनी घेणं गरजेचं आहे. आणि तमाम महाराष्ट्रातले मातंग समाजाचे नेते तुम्हाला मोठा भाऊ म्हणतात. बारक्या भावाची काळजी घ्यायला नको. आणि जर बारक्या भावाची तुम्ही नाही काळजी घेतली तर तुम्ही आणि आम्ही कधीच एक होणार नाही. कुठेतरी मोठ्या भावाची भूमिका तुम्ही निभवा. आमच्या करंगळीला धरा आणि करंगळीला धरून पुढे नेण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, त्याच प्रकारे प्रकाशजी आंबेडकर साहेब तुम्ही स्वतः मातंग समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी मी प्रयत्न करणार, असं 2019च्या विधान परिषदेच्या, विधानसभेच्या निवडणुकामध्ये तुम्हीच बोलला होतात ना. मातंग समाजाच्या विकासाच्या बाबतीमध्ये मीच प्रयत्न करणार असंही म्हणाला होतात. आता तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला दिसतोय. कुठेच बोलत नाहीत मातंग समाजाच्या हितासाठी. ते तुम्ही बोलावं अशी अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग बांधवाची आहे. आणि आता मातंग बांधवाला माझी विनंती आहे, आता आपल्या आशा मावळतात. आपल्या बाजूनं महार समाजातली पुढारी बोलत नाहीत. हे वास्तव सत्य आहे. बोलले तर ते आपले, नाही बोलले तर ते आपले नाहीत असं स्पष्ट समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर असते तर निश्चित बोलले असते.
आता बाबासाहेब पुन्हा तुम्ही जन्माला या मातंग समाजाच्या विकासासाठी. आमची तुम्ही ज्या वेळेस आम्हाला प्रवाहात या म्हणला होता तुमच्या हयातीमध्ये, त्यावेळेस आम्ही अज्ञान होतो, आम्हाला कळलं नाही. कदाचित आमच्या मनामध्ये महार समाजाचा द्वेष सुद्धा असेल त्या काळी, नसेल अशातला भाग नाही. कारण तुम्हीच म्हणाला की मला महार आणि मांग समाज एकत्र करण्यासाठी यश आलं नाही तुमच्या हयातीत म्हणला. म्हणजे ही किती पारंपरिक वाद आहे, पूर्वीचा वाद आहे. या दोन जाती एकत्र आलेल्या नाही, त्याची खंत बाबासाहेब तुम्ही व्यक्त केलेली आहे. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणलात जातीचे बंधन तोडा आणि एक या. पण जातीचे बंधन वाढत गेले, दरी वाढत जात आहे. मातंग समाज आणि महार समाज एकोप्यात राहावा असं प्रत्येकाला वाटतंय. पण प्रत्येक जण आपापल्या जातीचं बघत आहे. बाबासाहेब तुमच्यासारखं प्रेम सर्व जातीवर करणारा महामानव पुन्हा जन्माला येईल का, हा प्रश्न आज आमच्या पुढे आहे. आम्हाला कोणी सामावून घेणार नाही. आता आमच्या आशा मावळलेल्या आहेत. जर कोण तुमची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढे आलाच तर त्या नेत्याचं आम्ही स्वागत करूया. पण येईल असं वाटत नाही. म्हणून मातंग समाज बांधवानो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला त्यानं जर धोका दिला तर पुन्हा त्या माणसाच्या पाठीशी तुम्ही उभा राहू नका. कारण भरवशाच्या म्हशीनच धोका दिला. चेरवीवर दूध देणारी म्हैस तिनंच जर लात मारली तर त्या म्हशीला विकून टाका. तशा पद्धतीनं आता कुणावर विश्वास ठेवू नका. असं शिका, असं शिका. आरक्षण मिळेल 100%. आपण झटत राहूया, मरे तोपर्यंत झटत राहूया. शरीरामध्ये असणारा शेवटचा रक्ताचा थेंब क्रांतीसाठी घालवूया. पण आरक्षण मातंग समाजासाठी घेऊच असा निर्धार मातंग समाजातल्या प्रत्येक बांधवाने करावा, शिकावं. आणि माझी अजून पुन्हा एक विनंती आहे. तरुण जी पोरं आहेत शिकायलेली, ते शिकत असणाऱ्या पोरांनी जय लहुजी जय अण्णा म्हणी थिंडू नका. तुमचं शिक्षण पूर्ण करा. तुमच्या शरीरातला जय लहुजी जय अण्णा जय भीम कुणीही काढून घेऊ शकत नाही. कारण तो स्वाभिमान आहे, तो मरेपर्यंत असणार आहे. पण तुमचं ध्येय पूर्ण करा, भरपूर शिका. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण ही नोकरीसाठी नाही तर इतराला नोकऱ्या देण्यासाठी आहे. म्हणजे मालक बना, नोकर बनू नका, एवढं शिका. आणि ते शिकल्यानंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूल मंत्र आपल्याला अंमलबजावणीमध्ये आणता येतो. तुम्ही शिकलाच नाही तर संघटन होण्याची अक्कल कशी येणार आहे? संघटितच नाही तर तुम्हाला न्याय मागायचा अधिकार कसा पोचणार आहे? संघर्ष करा. संघटित झाला नाही तर संघर्ष कशासाठी करायचा हे कधी कळणार आहे तुम्हाला? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचंच मानायचं आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, 100% करा. बाबासाहेब म्हणले व्यसनाधीन होऊ नका, बिलकुल व्यसनाधीन होऊ नका. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही डिग्र्या एवढ्या कमवा की त्या डिग्रीच्या पुढे समोरचा माणूस झुकला पाहिजे. तुम्ही तसं करा आणि मग महार समाजाची बरोबरी करा, त्यांच्या पुढे जावा. त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. मांग समाजाने का शिकू नये? शिकून दाखवा. त्यांनी हिनवतात ना, तर त्यांच्या दुप्पट शिका. त्यांना सुद्धा स्वाभिमान वाटेल की आता आमचा समाज बांधव मातंग समाजाचा शिकायला लागला, मोठा अधिकारी बनायला. आणि हेच खरं प्रगती न होण्याचं कारण आहे. शिकत नाही तुम्ही 10वीला गेला तर नॉन मॅट्रिक म्हणून आईला सांगतात.
नवीन मॅट्रिक झाली म्हणजे त्या माईला वाटतंय माझ्या मुलाची नवीन मॅट्रिक झाली. बाप अडाणी असतो त्याला बी वाटते माझ्या पोराची नवीन मॅट्रिक झाली. नापास झाले म्हणून सांगत नाही ते, आणि तिथं शिक्षण सुटतंय. मग दारू बाई, गांजा बाटली, दारू आणि बाईच्या पायात इज्जत वाटली तरी लाज नाही वाटली, अशी परिस्थिती आहे. हे सगळं सोडून द्या. हे सगळ्या जातीत आहे. मी मातंग समाजालाच म्हणत नाही, सगळ्या जातीत आहे. पण आम्ही का करावं? आम्ही का चांगलं वागू नये? बँकेचं कर्ज घेतलं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून 50,000. ती 50,000 कर्ज घेतलेली एखादं बकरं घेता, जांगरण गोंधळ करता, पाहुणे रावळे बोलवता, आपल्या माया बहिणीला साड्या चोळ्या करता, त्याला खाऊ पिऊ घालता, 2-4 दिवसामध्ये पैसे पार. बँकेचं कर्ज पुन्हा भरत नाहीत, महामंडळाचं कर्ज भरत नाही, म्हणजे तिथं तुमचं रेकॉर्ड खराब. पुन्हा दुसरं काढायला गेला मिळत नाही, प्रगती खुंटली. आर्थिक बाबतीमध्ये, शिक्षणामध्ये तसंच. रेग्युलर सायंकाळी 2 तास, सकाळी 2 तास अभ्यास करण्याची वृत्ती समाजामध्ये नाही. ती वृत्ती इतर जातीमध्ये आहे. महार समाजाचे बांधव बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतात आणि बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केलाय, मी किमान 8 तरी तास अभ्यास करणार असा संकल्प केला आणि म्हणून त्यांचे अधिकारी IAS अधिकारी झाले. IAS अधिकारी, कलेक्टर, केंद्रातले सचिव, राज्यातले सचिव. मांग समाजाचा अजून एकही थेट IAS अधिकारी नाही. MES देवनीकर अप्पर जिल्हाधिकारी होऊन जिल्हाधिकारी झाले होते. एवढा एक माणूस दिसतो. याच्यानंतर मला तर आमच्या उस्मानाबादला आले म्हणून ते तर माहित आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये मांग समाजाचा IAS अधिकारी अजून तरी माझ्या ऐकण्यात आलेला नाही. आणि आता व्हायले कसं, इंजिनियर, डॉक्टर, वकील, पोलीस इन्स्पेक्टर जर झाला मांगाचा माणूस तर मांगालाच ओळख देत नाही. हिथं सुद्धा चुकायले त्याचं. अशा माणसाच्या मड्याला सुद्धा जाऊ नका आणि नोकरी असेपर्यंत त्याच्या सानिध्यात बी राहू नका. ती म्हणतंय की मी IAS अधिकारी झालो म्हणून माझे पाहुणे बळणच व्हायले. आम्ही तर त्यांना ओळखीत बी नाही. पण मोठ्या अधिकाऱ्याचे पाहुणे नाते आमच्या जातीचा हे उगच्या उगच हे पद चिटकतात. मांगाचा अधिकारी ठीक आहे, त्याने किंमत दिली तर मांगाने किंमत द्या, नाहीतर देऊ नका. त्याच्यापेक्षा जास्त शिकून मी सुद्धा कलेक्टर होणार, आयुक्त होणार ही भूमिका ठेवा. पोलीस इन्स्पेक्टर होणार, पोलीस अधीक्षक होणार अशी भूमिका ठेवा. प्रगती का होत नाही? तर ह्या जिद्दी तुमच्याकडे नाहीत. या जिद्दी निर्माण करा. शिकाच, ग्रॅज्युएशनच्या पुढे जाच. तुम्ही UPSच्या MPSच्या परीक्षा देत राहा. 10 परीक्षा नापास व्हा, काही हरकत नाही. पण ज्या दिवशी पास होचाल ना त्या दिवशी दारात लाल दिव्याची गाडीच येणार, हे पक्का निर्धार करा. प्रगती का होत नाही? आपण फक्त एखाद्या जातीवर, महार जातीवर जळत राहायचं. आपण महार जातीवर जळता हे मला क्लिअर माहित आहे, कारण माझे 32 वर्ष मांग समाजाची न्यू भारतीय टायगर सेना चालवण्यामध्ये माझं समाजकार्य केले. मी राजकारण केलं नाही. आत्ता मागच्या 2-3 वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलाय. कारण हे की काँग्रेसनं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातंग समाजाला दिलं. काँग्रेसनं ब कड करण्यासाठी मातंग समाजाला क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास निर्माण करून दिला. आणि अजूनही काहीतरी मातंग समाजाचं निश्चित काँग्रेस करणार ही भावना मनात आहे. जर नाही केलं तर त्यावेळेस निश्चित मी योग्य असा निर्णय घेईन. पण मातंग समाजाला काँग्रेस 100% काहीतरी देईल ही अपेक्षा आहे. अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे? नाहीच काय दिलं तर माझ्या ताकदीनं माझ्या समाजाला माझ्या पक्षाकडून काय देता येईल त्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न असफल ठरला तर निर्णय घेईन मी योग्य असा.
पण आपण प्रामाणिक राहा, 100% न्याय मिळतो. म्हणून मातंग समाज बांधवातील सर्व तरुण पिढीने आपलं ध्येय साध्य होईपर्यंत कुठल्याही संघटनेत काम करू नका. कुठल्याच. तुमचं ध्येय काय? पूर्ण शिक्षण करणे. प्रगतीचं खरं माध्यम शिक्षण आहे. संघटना काही दिवस चालतात, बंद होतात. संघटनेचा नेता राजकारणात जातो. राजकारणात गेला की राजकीय पक्षाच्या बाजूने बोलतो, मातंग समाजाच्या हिताचं बोलत नाही. ही वास्तववाद आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले की जर माझ्या समाजातला, माझा समाज म्हणजे त्यांचा देशातला समाज, 6800 जातीचा समाज बाबासाहेब, एका समाजाच्या बाबतीत ते बोलत नाही. ते म्हणतात माझ्या समाजातला एखादा सुज्ञ असा नेता जर राजकारणात गेला आणि तो राजकीय पक्षाच्या बाजूला बोलत असेल तर तो माझ्या समाजाचा नाही. तो राजकारणात जाऊन सुद्धा माझ्या समाजाचं हित जपतो. माझ्या समाजातल्या अज्ञान आणि गरीब शेवटच्या झोपडीतला अंधार दूर करतो तो माझा माणूस, माझा समाज बांधव. बाबासाहेबांचे वाक्य. म्हणूनच अण्णाभाऊ साठे सुद्धा म्हणाले माझ्या साहित्याचा सर्व अधिकार मी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करतो. आणि म्हणून फकीरा कादंबरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला फकीरा कादंबरी अर्पण केली. 9 कोटी मराठी शब्दाची उधळण मी बाबासाहेबांना अर्पण करतोय. हे लेखणीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सांगितलं. महार समाजाला अण्णाभाऊ साठेंना जवळ करायचे का नाही करायचे हा महार समाजाचा प्रश्न झाला. पण बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊंना जवळ केलंय आणि बाबासाहेब आंबेडकरांना अण्णाभाऊ साठेंनी जवळ केलंय. जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. ही जग बदलण्याचा संदेश बाबासाहेबांनी मला दिला आणि म्हणून मी जग बदलण्यासाठी सतत प्रयत्न करेन. म्हणून लेखणीच्या माध्यमातून 100च्या जवळपास पुस्तकं लिहिले आणि समाजाचं प्रबोधन केलं. ती एकट्या जातीचं नाही, अवघ्या महाराष्ट्राचं. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे मोठ्या ताकदीने उभा राहिले. बाबासाहेबांना अण्णाभाऊंनी स्वीकारले म्हणून आपण महाराला स्वीकार नका तुम्ही, काय हरकत नाही. तुम्ही अण्णाभाऊला मानता ना, मग अण्णाभाऊनी बाबासाहेबाला मानले ना. मग अण्णाभाऊनी बाबासाहेबाला मानले तर अण्णाभाऊला मानले की बाबासाहेबाला माना. बाबासाहेबाला मानलं की ज्योतिराव फुलेंना माना. ज्योतिराव फुलेंचे तालीम गुरु लहुजी वस्ताद साळवे त्यांना माना. लहुजी वस्ताद साळवेंच्या अगोदरचे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन समाजाला अंधारातून बाहेर काढणारे, आरक्षणाचा पहिला नारा देणारे, आरक्षण देणारे पहिले राजश्री शाहू महाराज यांना माना. ज्याने बाबासाहेब आंबेडकरांना दलिताचा नेता आता निर्माण झालाय, आता माझं वजन कमी झालंय, तुमच्यातला नेता, तुमच्या बहुजन समाजातला नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी हे नेता तुम्हाला दाखवतो, त्यांचा ऐका. राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं म्हणून ऐका, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं म्हणून ऐका, अण्णाभाऊंनी सांगितलं म्हणून ऐका, ज्योतिराव फुलेंनी सांगितलं म्हणून ऐका. जो ऐकल त्याची प्रगती आहे, जो नाही ऐकल त्याची अधोगती आहे. म्हणून शिक्षण घ्या, भरपूर शिक्षण घ्या, की उद्योग सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतो शिक्षण घेतल्यानंतर. अर्थशास्त्रज्ञ बना, आर्थिक व्यवहार कळतो, सामाजिक शास्त्र वाचा, राज्यशास्त्र वाचा, अवांतर अभ्यास करा, वेगवेगळे उद्योगाचे अनुभव घ्या, प्रशिक्षण घ्या. फक्त मांगवड्यात अडून बसू नका. जय लहुजीन जय अण्णा एवढ्यात गुतू नका, जय भीम मध्ये गुतू नका. हे तुमच्या शरीरातलं कुणी घेऊन जाऊ शकत नाही. हे घेऊन प्रगती करा, त्यांनी सांगितलेलं अनुकरण करा. दारू, गांजा, बाई, बाटली,
या सगळं सोडून द्या, व्यभिचार सोडून द्या, शिक्षणावर लक्ष द्या. निश्चय करा, मी शिक्षण असं घेईन की मी 99% नाही 100%च घेणार, भांडा 100% घेणार म्हणून म्हणाला. एक ब्राह्मणाची बाई आली होती आरपी कॉलेजमध्ये, तिच्या मुलीला 99% मार्क पडले होते. ते आरपी कॉलेजच्या प्राध्यापकाला म्हणत होते 1% मार्क कुठं टाकला बघा, 1% कुठे कटला, माझ्या मुलीला 100%च मिळाले पाहिजे. ही तिची जिद्द होती, ही चिकाटी होती. माझी मुलगी एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करते, तिला 100 पैकी 100च मिळाले पाहिजेत, हा माझा दावा आहे. हा, आणि आम्ही 45% मिळाले की खुश. अरे जाऊ दे रे, पास झालो, झालं, काय करायचं. आपलं नुकसान आहे. 10वीला चांगले मार्क मिळाले तर तिथे साईड चेंज होतात वेगवेगळ्या. आर्ट साईड होते, कॉमर्स साईड, सायन्स साईड होते. आणि नेमकं सायन्स साईडला मार्क कमी असल्यामुळे विद्यार्थी जात नाही. आणि सायन्स साईड जे आहे तिथं डॉक्टर बनतोय, इंजिनियर बनतोय, डॉक्टर वकील बनतोय, वकील आर्टमधून सुद्धा बनतो. पण उच्च शिक्षणाकडे, दर्जेदार शिक्षणाकडे जाण्याची पात्रता ज्याच्याकडे जास्त मार्क आहेत तोच. आणि 10वीमध्ये हे मार्ग बदलतात. मग 10वीला तुम्हाला 80, 90%, 95%, 100% मिळाले पाहिजे. तुम्ही 10वी पर्यंत 9वी पर्यंत तुम्हाला 80% मार्क घेण्याचं संकल्पनाच तुमच्या मनात येत नाही. तुम्ही 50 वर आहोत, 35 वर आहोत, 45 वर आहोत, 55 वर आहोत, आणि मग तुमचा नाविलाज होतो. आणि महाराजा पोरगा तिथं 90%, 95% घेतो, आणि मग तुम्ही त्याच्यावर आंधळत बसता. त्यांचीच प्रगती व्हायली, हेच मोठे व्हायले. भांडू नका, तुम्ही कुठे चुकलाव त्याचं बी बघा. आता तुम्ही शिकलाव, आता तुम्हाला कळायले. बार्टीच्या धर्तीवर आरटी तयार करा, केली. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, केलं. शिकलेला प्रवर्ग कुठे आहे? आता काही प्रमाणात शिकलेत. मी मागाचा आहे म्हणून एवढं ताईट बोलतोय तुम्हाला. कदाचित चुकलं तर मला 100 शिवाय द्या, काही फरक पडत नाही, पण हे वास्तव आहे. शिकलेले पोरं त्यांच्या तुलनेमध्ये 5% पुढे पाहिजेत. मग महार समाजाला तुम्ही विरोध करा, काही हरकत नाही, ते सुद्धा विरोध मानतील. तुम्ही पोतराजकी करता, तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही अंधश्रद्धा बाळगता, तुमच्या घरामध्ये 33 कोटी देवाची पूजा करण्यासाठी तुमचा वेळ जातो, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, आळस निर्माण होतो. सगळे देवधर्म महाराष्ट्रातले करण्यासाठी तुमचा वेळ जातो. देवधर्म करा, माझा विरोध नाही, श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. मी सुद्धा देवदेव करतो, पण मी माझ्या या वयामध्ये आता 2019ला जर्नलिझम केलं, मी BA केलं, MA केलं. आता मी मध्ययुगीन तुकाराम हा माझा विषय घेऊन मी मराठीमध्ये MA केलंय. आता केलं, अजून मी PhD करण्यासाठी धडपडतोय, मी ती करणार आहे. मी आता संपादक आहे, मी YouTube चॅनलचा मुख्य संपादक आहे. वर्तमानपत्र 15 वर्षे रेग्युलर नियमित स्वतःचं वर्तमानपत्र चालवतोय. एकूण माझी पत्रकारिता 32 वर्ष झाली. मी संघर्षला काम केलं, गुरुधर्माला. माझं सुरुवात गुरुधर्मापासून झाली. गुरुधर्माचे आयडेंटिटी मिळालं. आबा आंबिरे संघर्ष आयडेंटिटी देण्यासाठी 15 वर्ष मला थांबवले होते. 15 वर्ष थांबलो, 15 वर्ष काम केलं. 15 वर्षानंतर आबा आंबिरे संपादक यांनी स्टेजवर सांगितलं, हा प्रभाकर लोंढे प्रामाणिक पत्रकार, तो माझा पत्रकार आहे. हे प्रामाणिकपणाचं फळ 100% मिळतंय. त्रास सहन करा.
मी सगळ्या पेपरला बातम्या द्यायच्या. लोकमत, सकाळ, एकमत, मापदंड, सम्राट, महानायक, मुखनायक, सामना, सगळ्या पेपरला, ए टू झेड पेपरला बातम्या द्यायच्या. आता माझ्याकडे बातम्या येतात बघा. मी बातम्या घेऊन जायचो आणि ऊन, पाऊस, वारा, घाम गाळायचा, पावसात भिजायचं, थंडीत कुडकुडत जायचं, पण बातम्या द्यायच्या प्रसिद्धीच्या झोका देण्यासाठी. आपण कोण आहात हे जगाला कळालं पाहिजे. तशा पद्धतीने मी केलं. आता मी संपादक आहे, मला गर्व वाटतो. आणि एक विशेष सांगायचं, माझ्या पत्रकारितेमध्ये जर्नालिझम करीत असताना बाबासाहेब आंबेडकरांवर प्रबंध लिहिण्याची मला संधी मिळाली. मी प्रबुद्ध भारत या त्यांच्या पेपरवर मी प्रबंध लिहिला. आता 67% मार्क मला पडले जर्नालिझम मध्ये, MA BA. मला आनंद वाटतोय बाबासाहेबांसाठी लिहिण्यासाठी. प्रत्येकाला आनंद का वाटू नये? बाबासाहेब आंबेडकर एखाद्या विशिष्ट जातीचे नाहीत. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 सांगितलं, आजपासून मी कुठल्याच जातीचा नाही, फक्त माणूस आहे. माणूस बना, मानसा मानसा कधी पोशील रे मानसा. म्हणून एका गझल मध्ये म्हटलं गेलंय, जळणाराला विस्तव कळतो, बघणाराला नाही. कष्ट करणाऱ्याला आपली परिस्थिती कळते, उगाच सल्ला देणाऱ्याला कळत नाही. ताऱ्यामधले अंतर सोडा, माणसामधले मोजा, जवळ कथेची गरज मानसा, ग्रह ताऱ्याला नाही, ग्रह ताऱ्याला नाही. जळणाराला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. कष्ट करणाऱ्याला कळतंय की आपण इथपर्यंत कसं आलो. म्हणून मातंग समाजाच्या बांधवाला एवढीच माझी कळकळी आहे, विनंती आहे, आपल्या आईवडिलाच्या कष्टाकडे बघा, त्याच्या फाटक्या चड्डीकडे बघा, त्याच्या मळकटलेल्या कपड्याकडे बघा, आईच्या लुगड्याकडे बघा. कायम लक्षात घ्या, ही दारिद्र्य मी कायमचं नष्ट करणार आणि माझ्या आई वडिलाला मी सुखाचे दिवस आणणार. मी शिकणार, अधिकारी बनणार, मोठा पगार उचलणार आणि पहिली पगार मी माझ्या आई वडिलाच्या चरणावर भाल करणार. हा संकल्प करा. निश्चित मातंग समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. 2 मुलं असतात, भाऊ भाऊ. त्या आई वडिलांनी तळ हातावर झुलून ती मुलं तयार केलेली असतात. दोघं मोठे होतात. घर फार कष्टानं बांधलेलं असतं त्या आई वडिलांनी. आणि मग ही खोली माझी, ती खोली माझी म्हणून भांडणं करतात. त्यावेळेस वडिलाला काहीच बोलता येत नाही. ह्याला दुखावं तर ते नाराज, त्याला साथ द्यावी तर ते नाराज. आई केविलवाणी तोंड करून नवऱ्याकडे बघते, बघा ना काहीतरी करा, समजावा बाळांना. बाप दुःखातून नर्वस होतो आणि म्हणतो, जरी वाटणी या भिंतीची, हृदय वाटणे माझे, या बापाला दुःख विचारा, या बापाला दुःख
दुःख विचारा पटवाऱ्याला नाही, पटवाऱ्याला नाही. अरे बाळानो, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही, बघणाऱ्याला नाही. म्हणून बाळानो, तुम्ही एक राहा. हेच बाबासाहेब आंबेडकरचं मत होतं की महाराणी मांग ही दोन माझे बाळ आहेत, तिसरे बाळ चांभार आहे, चौथं बाळ ढोर आहे. ह्या सगळ्या बाळांनी वाटणीसाठी एकमेकाचा जीव घेऊ नका, वाटणीसाठी एकमेकामध्ये अंतर पडू देऊ नका. सगळे माझे आहात, तुम्ही माझ्याच मुलासारखे राहावा आणि आपल्या समाजाची, आपल्या बांधवाची प्रगती करा, एवढंच बाबासाहेबांनी सांगितलंय. आणि म्हणून मातंग समाज बांधवाला माझी विनंती आहे, अण्णाभाऊ माना, लहुजी माना, बाबासाहेब माना, ज्योतिराव फुले माना, राजश्री शाहू महाराज माना, तथागत गौतम बुद्ध माना, शिवाजी महाराजांना माना. रयतेचे राजे होते ते. सगळी रयत आनंदाने नांदवणारे, सांभाळणारे राजे. या राजाच्या छत्रछायेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून त्यांचं लेटर पॅड तयार केलं होतं. अशा पद्धतीनं एका बाजूला घरामध्ये शिवाजी महाराज लावा, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर लावा. मध्ये वाटलं तुम्हाला तर लहुजी बाबा लावा, अण्णाभाऊ लावा, काय लावायचं ती लावा. पण शिक्षणाचा दिवा घरात लावा. 100% प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मातंग समाज बांधवाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय.